नमस्कार, मी विश्वजित गोडबोले आपल्या सर्वांना प्रथम नागपंचमीच्या शुभेच्छा देतो। आणि आज आपण नागपंचमी या विषयात त्याचं वेदांमधलं महत्त्व आणि धार्मिक सणाचं महत्त्व या दृष्टीने आपण माहिती जाणून घेऊया। त्याबरोबरच आपल्याला काही प्रश्नही येतात की नागपंचमी का करायची, ती या श्रावण महिन्यातच का करावी, त्याला काही आधार आहे का, असे विविध प्रश्न आपल्या मनात येतात। तर त्याच्याबद्दल मी आपल्याला शंका निरसन म्हणा किंवा माहिती आपल्याबरोबर शेअर करणं म्हणतो, तसा भाग आज करतोय। नमो अस्तु सर्पेभ्यो ये के च पृथिवी मनु ये अंतरिक्षे ये दिवितेभ्यः सर्पेभ्यो नमः। ये दोरोचने दिवो ये वासूर्यस्य रश्मिषु येषामप्सुषधः कृतन्तेभ्यः सर्पेभ्यो नमः। वेदांमध्ये हा मंत्र आलेला आहे, सर्पांची स्तुती करणारा आहे, त्यांचं गुणगान करणारा आहे। आता आपण नागपंचमीच्या दृष्टीनं काही माहिती बघूया। नागपंचमी हा एक सण म्हणून साजरा केला जातो आणि श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणून त्याचं एक विशेष महत्त्व आहे। स्त्रियांमध्ये संपूर्ण व्रतवैकल्य किंवा या दृष्टिकोनातून त्यांची जबाबदारी खूप आहे आणि त्याचा त्यांना आनंद घेता यावा किंवा साजरा करणं एखादी गोष्ट या दृष्टीनं नागपंचमीकडे आपण पाहतो। त्यात विशेष करून लहान मुली आहेत बघा, त्यांना सौभाग्य वायन दिलं जातं, बांगड्या भरतात, मेहंदी काढतात हातावर। त्या दिवशी हल्ली शहरांमधनं पाहायला मिळत नाही, पण खेडेगावांमध्ये मोठ्या झाडांना झोपाळे बांधले जातात आणि त्याच्यावर झोके घेऊन किंवा झोपाळे खेळून आनंद साजरा करतात। अशा प्रकारे स्त्रिया आनंद घेतात आणि त्याचा आता हा सण म्हणून आपल्याला माहिती आहे किंवा आपण त्याची कहाणी वाचलेली आहे किंवा नागांचं आपल्या आयुष्यामध्ये असलेलं स्थान किंवा मित्रत्व म्हणतो आपण, तेही माहिती आहे आपल्याला। त्याच्यावर फार उहापोह करायला नको, पण वेदांमध्ये किती महत्त्व दिलेलं आहे नागांना याचा आपण थोडा विचार करूया। जेव्हा एखादा मंत्र वेदामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या पात्राबद्दल येतो किंवा नागांबद्दल येतो, तेव्हा त्यांचं श्रेष्ठत्व तिथं सिद्ध होतं आणि त्यांचं पुरातनत्व तेही त्याच्यावरनं सिद्ध होतं। वेद सांगतात की सर्पांचा निवास जो आहे तो पृथ्वीवर आहे, पाण्यामध्ये, नवे आकाशात सुद्धा आणि द्युलोकात सुद्धा आहे, म्हणजे सर्वत्र संचार आहे। आपल्याला फक्त पृथ्वीवरचे साप नाग हे माहिती आहेत, पाण्यातल्याही प्रजाती आपण जाणून आहे सगळे, पण अंतरिक्षात आणि द्युलोक म्हणजे त्याच्याही वरचा भाग जिथं देवादिदेव राहतात त्याही ठिकाणी नाग किंवा सर्प यांचा निवास किंवा संचार दिसून येतो। याचा अभ्यास किंवा हल्ली कुठल्याही गोष्टीला प्रमाण काय हे विचारलं जातं, तर त्याला खगोलशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा अभ्यास केला जातो, आपले पुरातत्व म्हणजे प्राचीन आपले हिंदू किंवा वैदिक संस्कृतीत खगोलशास्त्राचा जो अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये आकाशगंगांपर्यंत सुद्धा याचं निरीक्षण केलं आहे। त्याच्यामध्ये आकाशगंगेचा आकार किंवा त्याची स्थिती ही सुद्धा सर्पवत आहे आणि त्यातही सर्पांचं महत्त्व दाखवलं आहे किंवा विशिष्ट ठिकाणी वासुकी किंवा शेष अशी त्यांची नावं आलेली आहेत। आणि हे फक्त आपल्याच संस्कृतीत नव्हे, हल्ली पाश्चात्य जरी तुम्ही अभ्यासकांकडनं विचार केला तर तुम्ही हल्ली गुगलवरती जरी सर्च करून बघितलं तर त्याच्यात आकाशगंगा किंवा गॅलेक्सी म्हणून तुम्ही शोध घेतला तर त्याच्यात तुम्हाला स्नेक म्हणून उल्लेख दिसून येतो की ते सुद्धा त्याचा विचार सर्प या दृष्टीनं करतात। त्यामुळे सर्पांची व्याप्ती किती दूरपर्यंत हे आपल्याला कळतं। आणि याच दृष्टीनं आपण आध्यात्मिकतेकडे येताना विचार केला तर पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो बघा, जे शरीरात आहे तेच बाहेर आहे किंवा बाहेर आहे तेच आत आहे, त्या दृष्टीनं आपण विचार केला तर आपल्या शरीरात आध्यात्मिक उन्नती होताना कुंडलिनी शक्ती म्हणून आहे आणि ती कुंडलिनी जी आहे ती दुसरी तिसरी कोण नाही आहे, ती सर्परूपातलीच देवी किंवा शक्ती आहे आणि ती मूलाधार चक्राच्या ठिकाणी बसलेली आहे। आणि तुम्ही ध्यानधारणा जपजाप्य केलं किंवा गुरुमंत्र दीक्षा मिळाली की त्याची उन्नती व्हायला लागते, उत्कर्ष व्हायला लागतो आणि ती जागृत होत सहस्रार चक्राकडे जाताना दिसते। म्हणजे तिथेही आपल्याला
सर्पांचाच विचार होताना दिसून येतो. तर सर्पांचा संबंध जो अजून विचार करण्यासारखा आहे तो हिंदू धर्मामध्ये आपण पुनर्जन्म या दृष्टीने विचार करतो की आम्ही पुनर्जन्मावर विश्वास ठेवणार आहे. आणि सर्प हे जे ते पुनर्जन्माचं साक्षात समोर दिसणारं रूप आहे. सापानं किंवा नागानं कात टाकली की तो पुन्हा तरुण होतो, चिरतरुण म्हणतात, तशा अवस्थेत येतो. आणि दीर्घायुष्य या दृष्टिकोनातूनही सर्पांचा विचार केला जातो. सर्पांना विविध नावं आहेत. त्यापैकी एक त्यांचं नाव आहे चक्षुश्रवा म्हणून, जो डोळ्यांनीच श्रवणही करतो आणि डोळ्यांनीच पाहतो असा साप आहे. तो प्रचंड बलवान शक्तिमान आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य सर्पांकडनं घेण्यासारखं आहे की जे 6-6 महिने सुद्धा न खाता पिता राहू शकतात, अशी त्यांच्याकडे एक वेगळी किमया आहे. आपल्याला सुभाषित माहिती आहे बघा, सर्पा पिबंती पवनम नच दुर्बला असते. त्यांना भक्ष्य मिळालं नाही तरी चालतं, नुसत्या वायूवर किंवा प्राणायाम करून ते दीर्घ श्वसन करतात आणि सुस्तपणे पडून राहतात आणि आपलं आयुष्य वाढवताना दिसून येतात किंवा त्यांना दीर्घायुष्य हा वर मिळालेला आहे. नागांचा विचार करताना आपण नवनाग म्हणून म्हणतो बघा की ते काय हो, त्याचाही जाता जाता आपण विचार करूया. नवनाग म्हणजे त्याच्यात आमच्याकडे एक श्लोक आलेला आहे, त्याच्यात 9 नागांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यात श्लोकाची सुरुवात अशी आहे, अनंतो वासुकिश्चैव कालियो मणिभद्रकः शंखश्च शंखपालश्च कर्कोटक धनंजयौ धृतराष्ट्रश्च ये सर्पा तेभ्यो नित्यं नमो नमः. म्हणजे या 9 कुलांमधल्या ही सर्पांची 9 कुलं दाखवून दिलेली आहेत. त्यांना आपण नवनाग असं म्हणतो. आणि तर कुलांमध्ये सुद्धा वर्गवारी केलेली दिसून येते. आमच्या ज्यांनी कर्मकांड किंवा प्रयोग म्हणलेले आहेत त्यांना त्यातली माहिती आहे की सर्पांमध्ये सुद्धा वर्ण आहे. त्यात ब्राह्मण वर्ण आहे, क्षत्रिय वर्ण आहे, वैश्य वर्ण आहे आणि शूद्र वर्णात्मकही सर्प आहे. तर 4 वर्णांमध्ये आपण त्यांना पाहतो. आणि ही आत्ता आपण जो श्लोक म्हणला ते 9 कुलं आहेत नागांची. आणि त्याच्यात अनंतो वासुकिश्चैव म्हणजे त्याच्यात अनंत जो आहे तो उत्तम कुलातले असे किंवा त्यात ब्राह्मण वर्ण म्हणलेले असे हे नाग आहेत. तर अनंत जो आहे तो भगवान विष्णूंनी धारण केला आहे किंवा त्यांच्यावर तो फण त्यांचा ठेवून विराजमान आहे किंवा ते त्याच्यावर बसलेले दिसून येतात. भगवान शंकरांनी आपल्या गळ्यामध्ये धारण केला आहे तो वासुकी नावाचा नाग धारण केला आहे. तोही सत्ववर्णात्मक आणि वरप्रद असा नाग आहे तो, म्हणून त्याचाही इथं विचार केला पाहिजे. आपल्या गणपतींनी सुद्धा कमरेभोवती जे नाग वेष्टित केलेला आहे त्याचाही इथं विचार करावा लागतो. म्हणजे देवतांनी सुद्धा नागांचा स्पर्श किंवा त्यांना जवळ केलेलं आपण पाहतो. सध्या असं झालंय की मनुष्य आणि नाग यांच्यामध्ये म्हणजे थोडंसं शत्रुत्व निर्माण झालंय की त्याची भीती वाटत असल्यामुळे त्यांना मारणं किंवा पळवून लावणं या दृष्टीनं हल्ली स्थिती झाली. तर त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. किंवा सर्प खूप आवश्यक आहे त्यांचं अस्तित्व, फक्त तुम्हाला त्रास होऊ नये याची काळजी आपण घेणं. याचा अर्थ असा नव्हे की त्यांना मारावं असा भाग नाही. आता याच्या पुढे आपण विचार करताना एक आख्यायिकेचा विचार करूया. एक श्रीमद भागवत ग्रंथातली एक कहाणी आहे, त्याचा विचार करूया आणि मग श्रावणातच का पूजा करावी त्याच्याबद्दल पुढे बघूया. आख्यायिका अशी आहे की राजा परीक्षिती नावाचा याच्या पांडव कुलांमध्ये पुढचा त्यांचा उत्तराधिकारी, पण राजपद आलं किंवा एखादा अधिकार आला की थोडासा अहंकार येतो आणि नको ती कृती करायची इच्छा होती. ही आख्यायिका आहे, ही वैयक्तिक कोणाशी त्याचा संदर्भ कृपया जोडायला नको आपण. आख्यायिकेत असं आहे की परीक्षितीनं त्याला एक मेलेला सर्प दिसला आणि तो वनामधनं हिंडत होता आणि तिथं ध्यानस्थ बसलेले ऋषी होते आणि हा राजा त्यांच्या तिथं गेला आणि तो सर्प त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला आणि त्यांची चेष्टा करायला लागला आणि ते
होत असताना त्या ऋषी ध्यानस्थ होते, त्यांनी काही लक्ष दिलं नाही. पण त्यांचा मुलगा तिथंच जवळ होता आणि त्याला मात्र या कृतीचा भयंकर राग आला आणि त्यावेळी त्यानं शाप दिला की जो सर्प तू माझ्या पिताश्रींच्या गळ्यात घातलायस, अशाच प्रकारच्या सर्पाच्या दंशानं तुझा 7 दिवसाच्या आत मृत्यू होईल. आपल्याला माहिती आहे राजा परीक्षिती तोही ज्ञानी होता, पण त्याच्यावरही कलीचा अंमल झाल्यामुळे तो विचित्र किंवा विकृत वागला. किती ज्ञानी असला ना तरी मनुष्याला मृत्यूचं भय असतं. मृत्यू जवळ आला की तो घाबरायला लागतो आणि तशी स्थिती त्या राजा परीक्षितीची झाली. तो घाबरला आणि त्याने विचार असा केला की आपण अशा स्थितीमध्ये राहायला जाऊया की जिथं सर्प येणार नाही, त्याच्यापासून आपल्याला दंशाची भीती नाही. म्हणून त्यानं काचेचा महाल निर्माण केला, अशी ही आख्यायिका आहे. तर आणि तो तिथे जाऊन राहायला लागला. पण कर्म जे असतं ते शोधत येतं आणि शाप जो होता त्या ऋषीपुत्राचा तोही तितकाच जहाल म्हणतात तसा होता. आणि त्या राजानं एकदा त्याला फळं खायची इच्छा झाली आणि त्यानं आणलेली फळं चिरली आणि त्यात आळीच्या रूपानं सर्प होता. तो बाहेर आला आणि मोठं रूप घेऊन त्यानं त्याचा दंश केला. पुढं आपल्याला त्याच्यानंतरची पुढचा भाग आहे तो माहिती आहे आपल्याला. राजा परीक्षितीचा मुलगा जन्मेजय, आणि त्यालाही या कृतीचा राग आला आणि त्यानं परीक्षितीला मारल्याबद्दल त्यानं सर्पांविरुद्ध मोठं आघाडीच उघडली म्हणा, आणि त्यानं सर्पसत्र नावाचा यज्ञ सुरू केला आणि त्याच्यात जगभरातले सगळीकडचे सर्पांचा नाश व्हावा अशी कृती त्यानं केली किंवा संकल्प केला आणि तद्वत गोष्टी घडायला लागल्या. भरपूर सर्पांचा संहार होऊ लागला. पण ही स्थिती ऋषींना देवतांना समजली आणि त्यांना कळलं की जर सर्प संपून गेले तर पृथ्वीचा जो समतोल आहे तो बिघडून जाईल. त्यामुळे तिथं अगस्त्य ऋषींनी मध्यस्थी केली आणि तो यज्ञ थांबवला की त्या जन्मेजयाला प्रार्थना केली, अरे असं काहीतरी करू नको, सगळं समतोल बिघडून जाईल. त्यानंतर अगस्त्य ऋषींनी तिथं प्रार्थना करून तो यज्ञ थांबवला आणि त्यानंतर आजही जिथं सर्पांपासून पीडा होती तिथं अगस्ती कवच म्हणून तिथं भस्म शिंपडलं जातं. त्या ह्यानं सर्प तिथं त्रास देत नाही, तिथनं निघून जातात. हा आजही त्यांचा वर किंवा त्यांनी केलेली कृती जी आहे ती आजही आपण स्मरणात ठेवली पाहिजे किंवा त्याचा आजही आपल्याला उपयोग होतो. हा भाग तसा आहे किंवा सर्प आपल्याला उपयोगी आहे, पण ठराविक अंतरावर राहिलो तर जास्ती चांगलं आहे. म्हणजे वृत्ती आपलीच वाईट आहे, ते वाईट नाही. सर्प स्वतःहून कधी चावायला येत नाही. मनुष्यच आधी त्याची खोडी काढतो आणि मग बोभाटा करण्यात काही अर्थ नसतो. पण आपण त्यातला चांगला भाग फक्त विचारात घेऊया. आता श्रावणातच का पूजा करावी, त्याला काही आधार आहे का हो, या दृष्टीनं आपण आता विचार करूया. श्रावणातच का? हल्ली कुठल्याही गोष्टीला प्रूफ द्यावं लागतं किंवा त्याशिवाय हल्ली पटत नाही कोणाला. तर श्रावणात करण्यामागचा जेव्हा विचार येतो तेव्हा ज्योतिषशास्त्राचा आपल्याला इथं विचार करावा लागतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातनं आपण बघितलं तर जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा सूर्य आश्लेषा नक्षत्रामध्ये प्रवेश करतो आणि आश्लेषा नक्षत्राची देवता सर्प आहे. आणि असं म्हणलेलं आहे, जे जुने लोक आहेत त्यांच्या ऐकिवात असेल नक्की, की आश्लेषा नक्षत्रावरती जेव्हा पाऊस होतो तेव्हा कृमी कीटक सर्पादी यांची प्रजा खूप वाढलेली दिसते. म्हणजे सर्पही वाढतात, त्यांचं भक्ष्यही वाढतं. आपल्याकडं भगवंतानं अशी कृती करून ठेवली की जन्माला यायच्या आधी भोजनाची व्यवस्था केलेली असते. ही प्रत्येकाबद्दल भगवंत करून ठेवतो. तसंच सर्पांच्याही बाबतीत होतं. सर्पांची जेव्हा प्रजा वाढती तेव्हा त्यांच्यासाठी खाद्यही वाढलेलं असतं. बेडूक असतील, उंदीर असतील, हे सर्पांचं खाद्य तेही वाढलेले असतात. तर त्या काळामध्ये त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून त्यांना प्रार्थना करणं किंवा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं म्हणून हा सण आहे किंवा त्या दृष्टिकोनातनं आपण विचार केला पाहिजे. म्हणून श्रावणातल्या पंचमीला ही पूजा केली जाते. आता आपल्याला अजून एक विषय माहिती आहे की त्यात आख्यायिकेत किंवा
कहाणीमध्ये सांगितलेलं आहे नागपंचमीच्या, की त्या दिवशी काही गोष्टी चिराचिरी करू नका, कापू नका, तळू नका, भाजू नका. हे एवढ्यासाठीच आज आपण समजून घेतलं पाहिजे. आज काही तुमच्या घरात साप येत नाही, पण त्या काळी घडलेली होती स्थिती, आणि जे वनामध्ये शेतामध्ये राहत आहेत त्यांनी या दृष्टीनं विचार केला पाहिजे की आपल्यामुळे सर्पकुलाला, नागांना त्रास होऊ नये, त्यांचा आपल्याकडनं जाणीवपूर्वक किंवा अज्ञानतेनं मृत्यू होऊ नये. म्हणून तो दिवस किंवा तिथपासनं नित्यता, म्हणजे आपल्याला एक दिवस हा प्रतिकात्मक दिला आहे, तिथपासनं वर्षभर ती गोष्ट आपण स्मरणात ठेवावी या दृष्टीनंच हा एक दिवस दिलेला असतो. म्हणून त्याचा फक्त विचार करायचा. म्हणून आज असं म्हणणं नाही आमचं की कुठली गोष्ट भाजीत चिरू नका, किंवा पण शेतात जाऊन म्हणजे सर्पांचं वारूळ आहे तिथं जाऊन काही अशी गोष्ट करू नका की जेणेकरून त्यांना तुमच्यामुळं त्रास होईल. हाच भाग आमच्या ऋषींनी किंवा वेदांनी सांगितलेला आहे की तुम्ही समरस एकरूप होऊन पुढे जावा. चांगलं आहे ते घ्या, चांगलं आहे ते लोकांना द्या. प्रत्येकाकडं काहीतरी चांगलं आहे. भगवंतानं निर्माण करताना असं म्हणलेलं आहे की दगडसुद्धा बिनकामाचा नसतो, त्याचा सुद्धा कुठेतरी उपयोग असतो. तशी स्थिती आहे. त्यामुळे आपण तो विचार डोक्यात घेऊन आपण नागपंचमी साजरी करूया. मी आपल्या सगळ्यांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा देतो. आणि आपण हे व्हिडिओ बघून जे आपलं प्रेम व्यक्त करताय किंवा शुभेच्छा देत आहे त्या अशाच देत राहावा. हे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. कमेंट करून अजून काही सुधारणा माझ्याकडनं हव्या असतील त्या सांगा. आणि तुम्हाला अजून नवीन विषय कुठले ऐकायला आवडतील तेही सांगा. मी जेणेकरून चांगलं म्हणजे तुम्हाला देण्यासाठी किंवा सांगण्यासाठी मी माझ्या ज्ञानामध्ये वाढ करीन. आणि आपण एकत्र चांगल्या गोष्टी एकमेकांपर्यंत पोचवत राहूया. धन्यवाद.